श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्री हरी, करावी लवकरी तुम्ही पदनताच्यावरी, कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर, तू दीनजनांचा माहेर, तू भक्तांची साचार, कल्पतरुवा चिंतामणी। श्री गणेशाय नमः। सच्चिदानंदा श्रीहरी, जो सत, चित आणि आनंद, आपलं स्वरूप काय आहे? स्वरूप म्हणजे आपली खरी ओळख. सत, चित आणि आनंद असे तीन स्वरूप आहेत. तीन स्वरूप स्वरूपाचे स्वरूपाचे आता जो कोणी जॉईन आता जो झालेला कोणी त्यांचा जॉईन झालेला त्यांचा एको येतोय, प्लीज म्यूट एको करा. येतोय, प्लीज म्यूट करा मला. थँक्यू. सच्चित आनंद ते स्वरूप आहे, आपलं स्वस्वरूप आहे, तेच ईश्वराचं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे कोर एसेन्स. म्हणजे आपण जर साखर आहे, त्याच्यातनं जर आपण गोडपणा काढला तर साखरेत काय राहील का? नाही. कारण साखरेचं स्वरूप आहे तो गोडपणा. तुम्ही गुण म्हणू शकता, पण हे जे सच्चित आनंद हे जे डिस्क्रिप्शन दिलंय हे गुणांच्या पलीकडचं आहे. पण आपल्याला आता शब्दच आहेत डिस्क्राईब करायला, म्हणून हा शब्द वापरला जातो, सच्चित आनंद. त्याची संधी होऊन मग सच्चिदानंद होत ते. पण इथे सत, चित आणि आनंद. सत मीन्स एक्झिस्टन्स, चित मीन्स कॉन्शियसनेस आणि आनंद मीन्स ब्लिस. एनिवेज, सो बिग टॉपिक, पण नंतर कधीतरी ते करू. कृपा करावी लवकरी. लवकर आपण कधी काय, आपण कधी काय लवकर पाहिजे ना, लवकर कृपा करी. कधी ना कठोर झाला तर तुम्ही तुमच्याकडे जे येतात त्यांच्याशी कठोर नाही झाला. यू बीन व्हेरी काइंड विथ देम. तू करुणेचा सागर. का? कारण तुम्ही करुणेचा सागर आहात. कारण करुण आपल्याकडे जर करुणेचा छोटी वाटी नाही, करुणेचा सागर म्हणजे अनलिमिटेड कंपॅशन. तू दीनजनांचा माहेर. जनरली काय म्हणतात, मुली लग्नानंतर सासरी जातात आणि माहेरी आल्यावर कसं ते बिनधास्त असतात, तसं यू आर माहेर फॉर ऑल द पीपल. तू भक्तांची साचार, कल्पतरू वा चिंतामणी. कल्पतरू किंवा चिंतामणी तुम्हाला माहिती आहे. चिंतामणी जे चिंतिलं ते जे पूर्ण करतो त्याला चिंतामणी म्हणतात. आणि जे वृक्ष आहे, तरू आहे, जे काही मनात डिझायर्स येतात, कल्पना येतात, इच्छा येतात, त्या पूर्ण करणं कल्पतरू. ऐसा तुझा गाध महिमा, संत गाती राघव रामा, दासगणुंसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका, असो बंकटलाल घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज. सो देन की हे बंकटलालाच्या घरी आपण गेल्या आठवड्यात जी कथा ऐकली, की महाराज बंकटलालाच्या घरी होते, तर तेच आता कंटिन्यू होतं की ते महाराज बंकटलालाच्या घरी राहिले होते, दीन दुबळ्यांचे कैवारी, जस्ट टू हेल्प द पुअर पीपल अँड द नीडी पीपल, म्हणजे त्यांचे कैवारी. लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण, एक दिनी काय झाले
ते आता सांगतो वहिले. महाराज होते बैसले निजासनी आनंदात. ती प्रभातीची वेळ होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होते स्वन. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण. शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण. येऊ पाहे हर्षे करुण. तेणे तम पलायन करू लागला कंदरासी. परम भाविक सुवासिनी रत सडा सम्मार्जिनी. वत्सधेनु सपाहोनी तोडू लागले चऱ्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. नाट्यशास्त्र म्हणून भरत मुनींनी लिहिलंय शास्त्र आहे ते. त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्सचा इतका अनालिसिस केलंय. कारण आपण जेव्हा नाटक बघायला जातो फॉर एक्झाम्पल किंवा चित्रपट, तर कधी कधी आपण इतकं इन्व्हॉल्व होतो की जी चांगली व्यक्ती असते त्या चित्रपटात तिला काही झालं तर आपल्याला वाईट वाटतं, आणि जो विलन असतो तो जर जवळ आला तर आपल्याला वाटतं अरे लवकर लवकर जा तू तिथे लप लप, असं काहीतरी मनात येतं ना. कारण आपण खूप त्याच्यात इन्व्हॉल्व झालेलो असतो. त्याला काय म्हणतात एकरूपता. दॅट इज द सक्सेस ऑफ दॅट नाटककार किंवा जे अभिनय करतात ना त्यांना. त्याला अनुभव कसा होतो हे नाट्यशास्त्रामध्ये एक्सप्लेन केलंय. पहिले स्थायी भाव असतो आणि मग नंतर बाकीचे स्टिम्युलस असतात. मग तो स्थायी भाव असतो तो अनुभवात कन्वर्ट होतो आणि मग नवरस तयार होतात. रौद्ररस, हास्यरस, करुणारस, हे आपण सगळे अनुभवतो. म्हणून काही जण असतात खूप चलाख असतात, आपल्याला ते वेगवेगळे अनुभव देतात पण त्याच्या मागे ते खोटं असतं, पण ते खूप चलाख असतात. तसं अभिनय करणारे अभिनय करत असतात पण त्यांना तो अनुभव होतो. तर नाट्यशास्त्रामध्ये लिहिलंय की जेव्हा अभिनय करता त्यांना जो अनुभव होत असतो तो जेव्हा जो प्रेक्षकाला जर तो देतो तर त्या नाटकाचं त्या अभिनेताचं खरं यश आहे. खूप सुंदर. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नाट्य भरत मुनींची सूत्र तुम्ही वाचलीत तर इट्स रिअली अमेझिंग. अभिनव गुप्ता, दे हॅव रिअली डन सो मच ऑफ अनालिसिस. कारण आपण सगळे इमोशनल बिंग्स आहोत. म्हणून तर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जी आहे ते आपल्याला का टच होते, कारण ते किती वेगवेगळे एक्सपिरियन्सेस एक्झाम्पल्स मध्ये येतात. इट टचेस अवर हार्ट, राईट. म्हणून ती भावार्थ दीपिका. तर हे पण इथे पण हा विषय इथे काढण्याचा अर्थ की दासगणू महाराजांनी इतकं सुंदर डिस्क्रिप्शन केलंय की ते हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की काय. आणि काय होतं माहितीये का, जेव्हा आपण ही पोथी वाचतो मग आपण त्या काळात ट्रान्सपोज होतो. दॅट इज दी आयडिया ऑफ रिडिंग पोथी. म्हणजे महाराजांना राग आला तर मग आपल्याला ते अनुभवायचंय. महाराजांनी कृपा केली तर ते आपल्याला अनुभवायचंय. महाराजांच्या शिकवणी अनुभवायच्या आहेत, वाचायच्या नाही आहेत, लक्षात नाही ठेवायच्या आहेत. वाचायच्यात, लक्षात ठेवायच्या इट्स ओके, पण त्या अनुभवायच्या आहेत. आणि अनुभवण्यासाठी आपल्याला तिथे 100% राहावं लागतं, तिथे इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. नाही तर चला गुरुवार आहे बापरे पोथी वाचायची राहिलं ठीक आहे, आय अंडरस्टँड. आपल्याला अनुष्ठान असतं, करायचं असतं, पण त्या अनुष्ठानाचं जर आपल्याला फळ मिळत नसेल
तर मग इट्स वेस्ट ऑफ टाईम, राइट? पण द आयडिया इज की एकरूपता पाहिजे. म्हणून महाराज व्यंकटलालाच्या घरी होते आणि मग ते अ, अ, तिथे अ, त्या दीनदुबळ्यांसाठी ते कैवारी होते आणि नंतर एक दिवस पहाटेची वेळ होती. तिथे सुवासिनी सम्मार्जन सडा करत होत्या, म्हणजे झाडू काढून क्लीन करत होत्या. परत रांगोळी काढत होत्या. नंतर पक्षी किलकिलाट करत होते. वृद्ध उठून बसले होते आणि मेडिटेशन करत होते, जप करत होते त्यांच्याच खाटेवर बसून. आणि नारायण आला वर, नारायण म्हणजे आपला सूर्यनारायण. आणि मग कसे सगळं म्हणजे डार्कनेस पळून गेला. इतकं सुंदर डिस्क्रिप्शन आता आपण वाचलं. हं. अ, ऐशा त्या रम्य वेळेस, सो ही डिस्क्राइब दॅट फर्स्ट. एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूच्या, तो भिकार गोसावी. मानमान्यता त्याची राहावी, चिंधी डोक्यास झोळी. चिं सॉरी. मानमान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगे बरवी. श्रीमंतांच्या मंडळीत. तो भिकारी दिसत होता गोसावी. आणि आता जे श्रीमंत लोक होते त्याला कोण मान देणार ना? आता इफ देयर इज अ कॉंग्रेगेशन ऑफ रिच पीपल, तिकडे भिकाऱ्या माणसाला कोणी महत्व नाही देणार ना. इज जस्ट स्टेटिंग दॅट. भगवी चिंदी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीची लंगोटी. मृगाचिना जिनाच्या गुंडाळा, पाठीवरती होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. त्याचं डिस्क्रिप्शन केलंय. एक झोळी होती, चिंधी बांधली होती डोक्याला आणि फाटकी लंगोट घातलं होतं त्याने, आणि असं करून तो एका कोपऱ्यात बसला होता. दर्शनासी भीड फार, होवो लागले साचार. एकदम पहाटे येऊन बसला होता तो कोपऱ्यात, आणि नंतर हळूहळू लोक उठून त्यांच्या घरातली कामं करून हळूहळू दर्शनाला यायला लागले. अशा स्थितीत मिळणार चवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन. म्हणे समर्थाच्या चरण दृष्टी पडले कठीण मला. समर्थाचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पण्यास. तर तो गोसावी बसला होता तिथे कोपऱ्यात आणि म्हणत होता, बापरे, आता मला कोण इथे भाव देणार? आणि मी आवडीने एक नवस केलाय की भांग जे आहे ते स्वामींना, महाराजांना अर्पण करायचं. भांग इज समथिंग दॅट दे पुट इन द चिलीम, आणि ते ओढतात चिलीम मध्ये. तर ते भांग मी आणली, आता ती स्वामींना द्यायची आहे मला. पण तर मी म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप आपण एका मोठ्या लग्नात गेलोय आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी खराब कपडे घातले आहेत आणि लोक एवढे मोठे मोठे गिफ्ट देत आहेत, आणि आपण काहीतरी छोटस 10 रुपयाचं पाकिट आणलंय, तर आपल्याला असं वाटेल, अरे बापरे, असं. तशी त्याची परिस्थिती. आय एम जस्ट ट्राइंग टू एक्सप्लेन की कशी परिस्थिती, मनस्थिती आहे त्या माणसाची. तो मम हेतू मनात जिरून जाय पाहे तेथ, या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणा प्रत. येथे एकही न दिसत प्रेमी या शांभवीचा. तर ते मी आणलंय,
पण हे मी जर सांगितलं, की मी ना महाराजांसाठी हे गांजा आणलाय, तर मला तर लोकं मारतील धरून. कसं आणि कोणाला सांगणार मी? आणि इथे एकही माणूस जो गांजा ओढतो असा दिसत नाही, की त्याला मी सांगतो, "जाऊ दे, आपण चल ना, जरा सांग ना महाराजांना." असं पण नाही. सो ही इज व्हेरी फीलिंग व्हेरी लाइक काय आता करायचं? हं. तुम्ही ना, मी हे एक्सप्लेन करतोय, कधी-कधी असं वाटतं, की जास्ती करतो. पण द आयडिया इज जे गुरु असतात ना, ते काय बघतात भक्तांमध्ये हे सांगायचंय. हे डिस्क्रिप्शन एवढं डिटेलमध्ये, की गुरु काय बघतात? दॅट इज इम्पोर्टंट. तर पुढे ऐका, काय करतात ते. "ऐसे एकना दिसत प्रेमी या शांभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम." जो जो नवस करतो, त्याला वाटतं, की हीच वस्तू चांगली आहे, म्हणून तो त्याचा नवस करतो. धिस इज द आयडिया बिहाइंड द नवस. आपण काय जे स्वस्त असेल, हां, तर एक नारळ 5 पेढे चला, चला. असं नाही. जे आपल्याला आवडते वस्तू, म्हणजे ती एकच तन्मयता म्हणू शकतो किंवा आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण iPhone घेतला. हं. आणि आपल्याला खूप आवडला तो iPhone. इट्स लाइक रिअली कूल, कूल, कूल. इट्स राइट. या, या, या. इट डझंट क्रॅश. इट इज कूल. आणि तुम्ही जर कोणावर तरी खूप प्रेम करताय, तर तुम्हाला काय वाटेल, त्याला त्या व्यक्तीला पण आपण iPhone देऊया. का? कारण आपल्याला आवडते ती म्हणजे त्यालाही आवडेल. इट इस गुड. तसा भाव असेल ना, कारण मग आपण हो, मला ना अ, हे जर असेल ना, तर ते आवडेल खूप असं केलेलं. हां, मग आपण महाराजांना ते देऊया जेवायला, कारण खूप आवडेल. इन मीन इन द किंवा आपल्याला जर माहिती आहे महाराजांना चून भाकरी आवडते, तर ते करून घालायचं. म्हणजे प्रेमामुळे होतं ते. दॅट इस व्हॉट आय एम ट्रायिंग टू से. सो हीच वस्तू उत्तम झालं. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार, झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थाच्या, ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत, आण आण काशीच्या गोसावी. तो खूप डेस्परेट झाला कारण थांबला होता सकाळपासून. लोकं येतायत, दर्शन घेतायत, नैवेद्य दाखवतायत, चाललेत. हा बसलाय, बसलाय, बसलाय. पण त्याच्या मनात आलं, बापरे! आता पण कधी येणार, कधी जाणार, कधी जाणार? महाराज म्हणाले, महाराजांनी ओळखलं ते आणि महाराज म्हणाले, "तो जो काशीचा गोसावी आहे ना, त्याला आणा." वाराणसी, बनारस, काशीवरून आला होता तो. नॉर्थवरून जर तो नागपूर साइडला आला, म्हणजे खूप कष्ट घेतले असतील ना त्याने. तो आला, "त्याला आणा जरा." महाराज म्हणाले, "त्याला आणा." हं. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. हो. महाराज बोलतो बघ बसलाय तो कोपऱ्यात. तो ऐकून गोसावी या खूप माझा नंबर लागला. महाराजांनी मला ओळखलं. येस! असं झालं असणार त्या मनात. हं, हं. आणि बोलले मनात, त्रिकालज्ञ ते खरेच संत, मी जे बोललो मनात, ते सर्वे यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, तीस की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजदात योगी वरा. त्याचे झाले प्रत्यंतर, मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा, न बोलता माझ्या नवस, जाणितले हे पुण्य पुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास, अवघी उरला थोडका. ज्ञानेश्वरीत 6व्या अध्यायात म्हटले, की स्वर्गाच्या पण गोष्टी कळतात ज्ञानीला, योगीला. तर त्याचं प्रत्यंतर, त्याची प्रचिती आली मला आता. मग मी जे काही बोलत होतो ते महाराजांनी लगेच जाणलं. अरे बापरे! हं.
आणि म्हणून आता माझ्या मनात काय त्यांच्यासाठी नवस आहे, हे पण ते आता ओळखणारच. आता आता अनुभव घेऊया आपण, असं त्याच्या मनात आलं. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला, तो महाराज बदले तयाला, काड झोळीच्या पोटाळी. महाराज आता काय काय बोलले बघा. आता कसं आहे ना, तो तिकडे होता, गरीब होता तिकडे. बंकटलाल श्रीमंत होता, म्हणजे त्याच्या घरी असं कोणी उठसूट येत नसेल. आणि तो जर आला असता लाईनीमध्ये, तर कदाचित कोणतरी बोललं असतं, "चल रे, तू कशाला आला?" तर पण मग महाराज बोलले, की त्या गोसाव्याला आणा. तर ऑब्व्हियसली नाऊ ही गॉट सम अटेन्शन अँड बिकॉज महाराज इज आस्क्ड, सो ऑब्व्हियसली तो आता पुढे गेला, राइट? तर त्याला आणलं आणि मग महाराज त्याला बोलले, "काय रे तुझ्या झोळीमध्ये? दाखव. काढ, काढ, काढ ती." जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीची आज येत हो देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला, गडबडा लोळू लागला, बालका परी समर्था पुढे. महाराज म्हणाले, 3 महिने जे तू ठेवलंयस, कदाचित तेवढा वेळ लागला असणार त्याला चालत चालत यायला, किंवा काही वाहनं करून 3 महिने ठेवलेस. आता त्याचं पारणं दे, म्हणजे 3 महिने सांभाळून ठेवले ना त्यांनी. आपल्याला काय असेल, कोणाला तरी गोल्ड रिंग द्यायची असेल, तर आपण कसं सांभाळून चेक करतो एकसारखं, अरे कोणी चोरलं तर नाही ना. तसं सांभाळून सांभाळून त्याने नेलं. दे दे दे. तर त्याला ते बघून भरून आलं आणि तो महाराजांच्या पायी गडबडा लोळू लागला. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस, पाटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या, नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली, आणि आता काही लावली, चाळवा चाळव निरर्थक. म्हणजे ऍक्च्युली ना, तो महाराज म्हणाले असेल, मग तो असं शोधत होता, पण ऍक्च्युली शोधत नव्हता, ते तिथेच होतं. पण त्याला असं वाटत होतं, काय बोलतील लोक आता आपल्याला, काय हे आणलंय. तर महाराज ही इज हेल्पिंग हिम. तू नवस केला तेव्हा लाज नाही का रे वाटली तुला, की मी गांजाचा नवस करीन वगैरे? आता कशाला उगीच करतोस नाटकं? आपण बोलतो ना, बोलताना काय तेव्हा नाही का वाटलं कमिट करताना, मग आता कशाला? तसं सो सो स्वीट, ही इज सो स्वीट. मीन्स यू इमॅजिन, महाराज इज नॉट caring about his image. How we care about our image. आपण कसं, आपल्याला आपली इमेज कशी आपल्याला व्यवस्थित ठेवायची असते. महाराजांनी नाही विचार केला, की कोणीतरी मला बोलेल, की "अरे, हे गांजा ओढतात किंवा हे असं करतात. मग जास्ती येणार नाहीत लोकं माझ्याकडे." किंवा बंकटलाल म्हणेल, "महाराज, तुम्हाला जर गांजा ओढायचा असेल तर या तुम्ही महालात नाही राहू शकत." नाही ना? का माहितीये? प्रेम. भक्तांविषयी प्रेम. देयर इज नो अदर रिझन. त्यांना काही, महाराजांना काही पडली नाहीये गांजाची किंवा काही. तुम्हाला तर ते माहिती आहे. पण इतकं लाईक फॉर दी भक्त, हे खरंय हां. आपल्याला वाटतं, की आपण गुरुची सेवा करतो, हा मूर्खपणा आहे. आपल्याला जर वाटत असेल तर. ते आपली सेवा करत असतात. 100 वेळा. माझी तब्येतीची काळजी घे, माझं ह्याचं असं कर, माझं बिझनेस. आपली लिस्ट काय कमी आहे? आणि आपल्यासारखे हजारो, लाखो ची लिस्ट असते. इतके श्रीमंत लोक तिथे गोळा झाले आहेत, पण महाराज त्याच्या मनातलं ओळखून, काढ रे बाहेर, कारण प्रेम असणार तिथे म्हणून. हे ओळखायचंय आपल्याला. तुमचे पण जे कोणी गुरु असतील किंवा जे, अगदी प्रेम ठेवा, बाकी काही नको. प्रेमाने जर एक क्षण जरी आपण आठवलं ना, खूप झालं. तर आपण जर पोथी वाचायची असेल किंवा आपल्याला जप करायचं, हे अनुष्ठान चांगली, वाईट नाही म्हणत आहे मी. पण ते करताना जर ते एक
करायचंय म्हणून असं करायचं असेल तर त्याच्यात प्रेम नाही राहत. प्रेम नसेल तर कोण कसं येईल जवळ? आणि हे तर काय भावभक्तीसाठी वेडे झालेले असतात ना, म्हणून तर अ, बंकटलालाला भेटले ना. ते म्हणाले, "तुझ्याकडे ती भक्ती होती म्हणून आलो मी. तुला भेटलो परत." फक्त एवढं जर आपण केलं, खरंच महाराज आपल्याकडे येतील. आलेत. मी जर माझ्या एक-एक अ, गोष्टी जर सांगितल्या तर खरंच म्हणजे काही जण हसतील कदाचित, पण म्हणजे लिटरली लहानपणापासून आय फील ही इज जस्ट विथ मी. हा एवढा मोठा फोटो लोकांनी काय-काय मला बोलले. "अरे अमेरिकेत, अरे तुझ्या आधी मेन गोष्टी नाही आहे. हे काय, तसं काय." बरोबर आले ते. कस्टममधून, इथून-तिथून काही अजिबात काही नाही. इट इस सो अमेजिंग एक्सपिरियन्स. आठवड्याभरात पुण्याला सांगून, तिकडनं आणून, म्हणजे एक-एक अनुभव आहे ते. काहीही लॉजिस्टिक्स, काहीही लॉजिक तिथे लावू प्रॅक्टिकल नाहीच लावू शकत आपण काही. प्रेम आहे, प्रेम. आपण पण एवढी ज्ञानेश्वरी ऐकली, आपण हे केलं, ते केलं, एकच आहे. प्रेम जर असेल ना, तर सगळं मिळतं, सगळं. आणि प्रेम म्हणजे असं नाही, की "ए मी तुला ₹4 दिले, आता मला तू ₹5 दे." किंवा "मी तुझ्यावर एवढं अटेन्शन देतो." नाही, प्रेम म्हणजे प्रेम. महाराजांना सांगितलं मला हे द्यावं, ते द्यावं. त्यांनी दिलं कीच मग त्यांच्यावर प्रेम नाही. आपण असा विचार करून प्रेम नाही करू शकत. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, फॉर एक्झाम्पल अं, अ, अ, आता आपली वाईफ फॉर एक्झाम्पल, तिच्यावर आपण प्रेम करतो आणि जर ती अशी खूप चांगल्या मोठ्या पोस्टवर गेली, तर आपल्याला कसं वाटेल, "अरे वाह, वाह, वाह! मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, तो एवढा पॉवरफुल आहे," असं वगैरे. तो विचार करा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांच्यावर जेव्हा आपलं जर त्यांच्यावर प्रेम जडलं, तर किती आपल्याला कौतुक वाटायला पाहिजे. माझं तर ते आहे. दॅट इज इम्पोर्टंट इन अ रिलेशनशिप. गुरु आणि शिष्य, गुरु आणि भक्त ह्याच्यामध्ये प्रेम ते व्यर्थ आहे आणि प्रेम म्हणजे आपण जे करतो ना कधी-कधी, त्याच्या मागे नेहमी काहीतरी असतं. मी करतोय म्हणून मला मिळालं पाहिजे किंवा माझ्यावर प्रेम करायला करतो व्यक्ती म्हणून मी करायला पाहिजे प्रेम. हे ट्रान्झॅक्शन नसतं. हे वेडं प्रेम असतं. तुम्ही ज्ञानेश्वरीत ते कृष्णाचं आणि अर्जुनाचं पाहिलंत ना तसं. महाराज इज कंप्लीटली शंकर, भोळे. ते अनुभवायला पाहिजे आपण पोथीतून. प्रेम करायचं इट्स व्हेरी सिंपल. काही आपल्याला एज्युकेशन नको, वय नको, एवढं वय झालं कीच कळतं, असंच झालं की पोथी वाचलीच की येतं. नाही. दॅट इज इम्पॉर्टंट. सो तर तो शोधाचं नाटक करता म्हणाला म्हणाला, "अरे काय आणि किती आपुलकी आहे ना." सो ब्युटिफुल दिस इज. हं, ओके. हं. "पुरे आता उठून बैस, पाटळीच्या पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळी, काढ बाहेर झोळीच्या, नवसके नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. हं. आणि आता काही लावली, चाळवा चाळव निरर्थक, गोसावी होता महाधूर्त." चलाख होता तो. तो बोलला भीत भीत, जोडोनिया दोन्ही हात.
ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. तो खूप ना जरा चलाख होता. तो घाबरत घाबरत काढलं त्याने. म्हणाला पण माझी ना एक अजून एक इच्छा आहे महाराज. हं. नित्य राहावी आपणासाची ही इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा आहे ती पूर्ण करा. आठवण ह्या माझ्या बुटीची नित्य राहावी. ही जी मी बुटी देतोय ना तुम्हाला, ही डबी देतोय ना त्याच्यामध्ये आहे, त्याची ते तुमच्याकडे नेहमी आठवण तुम्हाला राहिली पाहिजे. इट शुड बी ऑलवेज विथ यू. ही इच्छा आहे माझी. अरे बापरे, दिस इज हिज रिक्वेस्ट. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. सी कसा आहे तो म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला गरज नाहीये या बुटीची, म्हणजे त्या डबीची, त्याच्यात गांजा आहे, तुम्हाला गरज नाहीये, पण माझी आठवण राहावी म्हणून ती नेहमी ठेवा. एवढं ही वॉन्टेड हिज आयडेंटिटी टू बी विथ महाराज. आज आज आहे ते म्हणून तर ही स्टोरी आली ना, नाही तर नसतंच. जर नसतं त्याने ही अशी अट केली तर कदाचित हे असं नसतं आलं. पण आता तो कोणतरी गोसावी होता वाराणसीचा, त्यांनी दिलेला, अजूनही आपण त्याच्याविषयी बोलतो. 100 वर्ष झाली, 100-150 वर्ष झाली तरी, राईट. ती त्याने इच्छा प्रकट केली. भक्तजी, आता हे 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 खरंय हा. भक्तजी जी इच्छा करीत तो ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणामनी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिले त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. अंजनी सुत हनुमान ना. तर अंजनीनी इच्छा केली की तू शंकराला, जेव्हा तिने शंकरासाठी मेडिटेशन केलं आणि जेव्हा शंकर प्रसन्न झाला, तेव्हा तिने काय इच्छा केली की तुम्ही शंकरांना, की तुम्ही माझ्या गर्भामध्ये या. ती वानरी होती आणि शंकराला प्रसन्न केलं आणि म्हणाली की नाही नाही, तुम्ही माझं मुलगा आहे असं म्हणून या, ह्या रूपात या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिले त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. तर पुढे कालिदास दासगण महाराज ते हराने मानिले. हर म्हणजे कोण? शंकर. हरी म्हणजे कोण? विष्णू. हरिहर, राईट. हरी हर, हर म्हणजे शंकर. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळी. अंजनीचं मनोरथ शंकराने पुरवलं. आता हे काय, पुढची लाईन इतकी सुंदर आहे ना. तेथे शंकरा कारणे आडन आले वानरपणे तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तो ते स्वीकारा. तिथे शंकराला वानर पण, अरे आता अंजनी ही तर माकड आहे, आता हिच्या जर मी पोटी आलो तर मी पण माकडच होईल. मग शंकर वॉज नॉट वरीड अबाउट हिज इमेज ना, कारण भक्ताशी प्रेम होतं. तर मग तिकडे वानर पण आड नाही आलं शंकराला. तर हे आता तो गोसाई म्हणतो, तर हे तर गांजा तुमच्या बरोबर हे तर काहीच नाही, आणि तुम्ही तर शंकराचं रूप आहात, मग हे तर काहीच नाही. शंकर जर वानर व्हायला तयार झाला होता तर हे तर काहीच नाही, मी तुम्हाला विचारतोय तर, असं. ही इज ब्युटिफुली एक्सप्लेनिंग दॅट. त्यामुळे ना कसं विचारायचं ह्याची पण ना आपल्याला अक्कल पाहिजे खरंच. हाऊ टू आस्क
is an art. How to present is an art. तुम्ही जर रामायण वाचलं वाल्मिकी रामायण, तर त्याच्यामध्ये अक्षरशः कशी मैत्री मॅनेज करायची, कशी डिप्लोमसी करायची, कसं वाईफ बरोबर रिलेशनशिप पाहिजे, एव्हरीथिंग इज देअर. वी डोंट हॅव टू गो आउटसाइड. आपल्या माइंडला ट्रेन करायचं ना, हाऊ टू प्रेझेंट. ऍटलीस्ट आपल्याला गायडन्स आपण इम्प्लिमेंट करतो नाही की नाही वेगळी गोष्ट, बट सोर्स आय एम सेइंग. आणि सिन्सिअरली पाहिजे सगळं, चलाखीने नाही. पण आपले सिन्सिअर इंटेन्शन असतील तर प्रेझेंटेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, राईट? सो हाऊ वी प्रेझेंट, बघा त्याने कसं प्रेझेंट केलं महाराजांना. चॅप्टर होता तो बघा काय, ज्ञानवल्ली. हा, त्यातून तुम्ही कर्पूर गौरव करुणावतारम ना, शंकराला कर्पूर गौरव. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहात श्री शंकर, म्हणून या बुटीचा अवेर करू नका दयाळा. म्हणून तुम्ही प्लीज नका म्हणू नका. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. ज्ञानवल्ली शंकर आहे ना, हे जे गांजा आहे ना, जर दुसऱ्याकडे असेल तर ते इट इज अ वाईस प्रॉब्लेम आहे, पण तुमच्यासाठी हे भूषण आहे. सी हाऊ ही इज कन्व्हिन्सिंग महाराज, प्लीज तुम्ही ठेवा माझी आठवण म्हणून. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले, माय पुरवी बालका लळे वेडे वाकडे असेल जरी. इट्स सो ब्युटिफुल, कारण भक्तांसाठी खरंच गुरु करतातच. म्हणजे आई मुलासाठी, जरी मूल काय म्हणतो नाही मला आत्ताच हे पाहिजे, आई म्हणते अरे काही वेळ आहे काही नाही पाहिजे, आई म्हणते ठीक आहे बाबा काय रे ना. दॅट इज आई आणि मुलाचं रिलेशनशिप असतं ना असं, राईट? पुढे एक स्टोरी येते, कवर डॉक्टर म्हणून आहे. त्याची आई नसते आणि वहिनी असते, पण त्याच्या मनात असतं की महाराजांना आपण काहीतरी नैवेद्य करून द्यावा. पण तो म्हणतो आता मी कोणाला विचारू, माझी आई तर नाहीये, पण आई तर ऐकेल, पण आता कोणाला विचारू, असं आहे. त्यामुळे देयर इज नॉट नेसेसरी लॉजिक और डिसिप्लिन in that relationship. You should not put it in that category. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी बघितलं, प्रत्येक पानावर आई मुलगा आई मुलगा आई मुलगा, because it cannot be defined. It is closest to realization actually. That love is closest to realization. गुरु आणि शिष्यामधलं जे रिलेशनशिप असतं ना, ते आई आणि मुलांसारखं असतं. You cannot define it, because if you define it, what do? You limit it. Can you limit a relationship? No. If you limit it, then it's not a relationship, because there are conditions to it. True love cannot have conditions. Cannot. If it is conditions, it's not love. True love. It's a transactional love. गोसाव्याने बुटी काढिली, हातावरी घेऊन धुतली, चिलमित घालून पाजली, पुण्यपुरुषा गजानना. तुम्ही बघितलं ते चिलीम असतं, ते हब असतं, ते असं व्यवस्थित मळून धुवून नंतर ते प्रॉपर, हे मी एका तांत्रिक आहेत त्यांच्याबरोबर आय हॅव सीन हाऊ दे डू इट. इट्स अ प्रोसेस and then they do it. So of course जे ड्रग्स करतात दॅट्स अ डिफरंट स्टोरी. म्हणून हे गोसाव्यांनी पण म्हटलं ना, जे ह्याचं रिक्रिएशन साठी यूज करतात त्यांच्यासाठी तर इट इज अ प्रॉब्लेम, पण तुम्ही तर शंकर आहात, तुमच्यासाठी तर हे भूषण आहे. असं बरेच जण प्रश्न विचारतात, अरे कसे असे गजानन महाराज
आपण जर त्यांना फॉलो करायचं आहे तर आपण पण सिगरेट ओढली तर, परत ते आपले पुण्याचे जे आहेत, मला विसरलो त्यांचं नाव मी. नाही, नाही. पुण्याचे जे एक आहेत अ, ते सिगारेट, बिडी ओढायचे. आता ते नाही आहेत. मला आठवलं की नाव मी ग्रुपमध्ये टाकीन. तर आपण म्हणतो ना, "अरे, मग महाराज तर म्हणजे आपले मूर्ख आपलं मन हां. महाराज तर काय गांजा ओढायचे, मग आपण काय सिगारेट केलं तर काय? आपल्याला पण काय जास्ती त्याच्याबद्दल हे नाही, आपण पण असंच कधी-कधी करतो." माणूस देतो अशी उदाहरणं. सी काय आहे ना, दीज महाराज योगी होते आणि ऑल दीज हर्ब्स दे हॅव some potency of taking your mind to an altered state. जेव्हा आपण प्राणायाम करतो, तेव्हा आपण काय करतो बेसिकली? वी चेंज द स्टेट ऑफ माइंड, बरोबर आहे? तुम्ही खूप डिप्रेस्ड असाल, फॉर एक्झाम्पल कंटाळा आलाय आणि मस्त शॉवर घेतला, तर कसं फ्रेश वाटतं ना? हां. का? कारण निगेटिव्हिटी इन सम वेज जाते. तुम्ही खूप कंटाळला आहात, दुपारची झोप घेतली आहे, खूप थकल्या होतात म्हणून. मग संध्याकाळी कसं वाटतं? पण तिथे जर तुम्ही एक 10-15 मिनिटं आसनं केली, तर तुमचं तमसाहून सत्व होतं ना? ही मनाची स्टेट आहे. बॉडीशी रिलेटेड असते. पण असंच हे जे हर्ब्स आहेत, इट हॅज अ पोटेन्सी ऑफ चेंजिंग युअर स्टेट. बट त्याच्यासाठी चांगला गाईडन्स पाहिजे. ॲडिक्शन नाही. तर शिवशंकर ह्याच्या जे तंत्र ह्या संप्रदायात हे सगळं केलं जातं. कारण यू वॉन्ट टू गेट इंटू दॅट मेडिटेटिव्ह स्टेट. त्याच्यासाठी हे सबस्टन्सेस वापरले जातात. इव्हन होमिओपॅथी त्याचे जे सबस्टन्सेस आहेत, इट रिअली हॅज potency of altering your some basic states. It is not a joke. But right substance, right quantity मध्ये at the right time, given by the right person, all this is important. तुम्ही प्राणायाम करता आणि जर तुम्ही तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्ह केली, तर तुमचं मेडिटेशन इझी होईल. जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं आणि तुमची सूर्यनाडी ऍक्टिव्ह असेल, तर काय प्राणायाम? तुम्ही कसं मेडिटेशनला बसू शकता? नाही, कारण तुम्ही ऍक्टिव्ह आहात. तुमचं मन ऍक्टिव्हच असणार. यू हॅव टू वेट अँड चेंज अँड सी हां, आता चेंज झाले नाडी. आता आम्ही मेडिटेशनला बसलो तर फायद्याचं आहे. दीज आर द टूल्स. आणि काय होतं जेव्हा आपण टूल्स वापरतो, नंतर टूल्सची गरज नाही लागत. मग आसक्ती नाही लागत टूल्सची. साधनाची साधना, द वर्ड इटसेल्फ साधन आहे ना ते. आपलं जे लक्ष्य आहे, ते साधण्यासाठी साधन आहे. तर ते साधन आपण कसं वापरायचं, कधी वापरायचं, ह्याचे जर आपल्याला गाईडन्स असेल, तर ते व्यवस्थित होतं. तर हे त्या कॉन्टेक्स्टमध्ये नेहमी विचार करा. ऐसी ऐसी बुटीचा वृत्तांत कथिलेसा कारण सहित तो आणून ध्यानात विचार करी प्रत्येकी. दासगणू महाराज लिहितात की हे कारण आहे त्याच्या मागचं. काही दिवस राहोन गेला गोसावी निघोन आपण धन्य मानोन रामेश्वरा कारणे. तो वाराणसीवरून आलेला, नागपुरात ऑन द वे महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता म्हणतात ना वाराणसीला जाऊन तिथलं गंगेचं जल घेऊन रामेश्वरात आपण रामेश्वराच्या पिंडीवर टाकतो म्हणजे ती तीर्थयात्रा कंप्लीट होते. तसं त्याचा तो नियम चालला होता. थोडे दिवस राहिला आणि मग गेला.
ऐसी गांजाची पडली प्रता ते ठाई तत्वता परी व्यसन आधीनता नच आली समर्था. ते व्यसन अधीनता नव्हती, व्यसन नव्हतं त्यांना. हम्म. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच अति थोराते. म्हणजे ते खरंच पद्मपत्र म्हणजे काय, लोटस लीफ. ते काय पाण्यात राहून सुद्धा पाणी टच नाही करत त्याला. सी आपण जर मेडिटेशन होऊन शांत राहतोय आणि खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे तर आपण मेडिटेशन नाही करू शकत आहे तेव्हा, तर काय फायदा मेडिटेशनचा. तर शांत सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही व्यवस्थित करताय तर मग त्यावर बिग डील. ते कोणी करेल, बरोबर आहे ना. आपली खरी कधी परीक्षा होते, जेव्हा सिच्युएशन्स आर नॉट फेवरेबल. आणि तेव्हा काय होतं, आपण कुठे आहोत त्याची आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला काय करायचंय ह्याची जाणीव होते, बरोबर आहे ना. ऑफकोर्स नेहमी प्रार्थना करावी की आपल्या बाजूला सर्कमस्टन्सेस चांगले असावेत. पण जे शनिकाळ वगैरे जे म्हणतात ना आपण, त्याच्यामध्ये ते आपल्याला शिकवण देण्यासाठी आलेलं असतं. खरंच शिकवण द्यायला आलेलं असतं, नाही तर आपण कशाला शिकतोय. म्हणून जर आपण स्वतः साधना घेतली, साधना साधना म्हणजे काय, अनुष्ठान. लवकर उठायचं, व्यायाम करायचा, मनाला येईल ते खात नाही सुटायचं, जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत. त्याने कोणाचं भलं होणार आहे, आपलंच. तर शरीर व्यवस्थित असेल. आसनं का करतात, आसन सिद्धता म्हणजे काय, एका ठिकाणी जर आपण 2 तास बसू शकतो पोक न काढता, दॅट इज आसन सिद्धता. कशाला पाहिजे असते यमनियम आसन प्राणायाम, कशासाठी, धारणासाठी ना. मग नंतरच ध्यान होतं आणि मगच समाधी मिळू शकते. शरीर चांगलं असेल तर आपल्याला शरीराकडे लक्ष द्यावं नाही लागत. जर आपण शरीराची काळजी नाही घेतली ना, शरीर बरोबर आपल्याकडनं काळजी करून घेतं. असं का करायचं. पण ती स्टेट आल्यानंतर आपण थोडंफार त्याचे आपण ऍडव्हान्टेजेस घेऊ शकतो. पण ऍडव्हान्टेजेस न, आपण व्यायाम न करताच डायरेक्ट आपण जर मोठे मोठे वजन उचलायला लागलो तर आपलं फ्रॅक्चर होणारच ना. आणि नंतर मग म्हणायचं, देवा माझं फ्रॅक्चर का झालं, माझं असं का होतं, माझं तसं का होतं. देव करणार तरी काय. झोपायचं नाही वेळेवर, म्हणजे कधी कधी सर्कमस्टन्सेस असतात आपण नाही करू शकत, पण जेव्हा नसतात आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून साधना इम्पॉर्टंट आहे. आणि गुरूंनी आपल्याला तेवढी अक्कल दिली आहे ना, विवेक, सत्सद विवेक, सत असत विवेक बुद्धी. सद आणि सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय, ह्याच्यासाठी विवेक बुद्धी लागते ना. दॅट इज वन ऑफ द क्वालिफिकेशन टू इवन गेट इन टू स्पिरिच्युअलिटी. तर तुमच्याकडे विवेक बुद्धी नसेल तर काय, नको तेव्हा आपण जप करत बसू. घरी काम आहे, ऑफिसचं काम आहे, नाही पण मला जप करायचं, काढून टाकतील ऑफिस मधनं, मग काय खाणार, भीक मागून. साधना आपल्याला ना स्ट्रॉंग बनवते, इंडिपेंडेंट, ॲरोगंट नाही, इंडिपेंडेंट बनवते. काय म्हणतात, योगी काही पचवू शकतो असं म्हणतात. म्हणजे तो काही खातो, त्याला काही खायला मिळेल असं नाही. म्हणजे तो कुठल्याही सर्कमस्टन्सेस मध्ये त्याला बॉडी त्रास नाही देत, जनरली फटकन रिकवर करते. त्यासाठी आधी खूप डिसिप्लिन करावं लागतं ना. नाही काय नाही, आपल्याला काय पाहिजे, पुण्यफलम इच्छन्ति पापम करोति जनाः. पुण्याचं फळ पाहिजे असतं पण करतात पाप. अरे कसं, तुम्हाला जर चांगली बॉडी पाहिजे मग तशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते बॉडीसाठी. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत आहे, काही फुकट मिळत नाही. महाराजांनी किती साधना केली आधी.
आणि हे पॉसिबल आहे. आपल्याला त्याने सामर्थ्य दिलंय. मी जेव्हा अं, केरळात होतो, योगाभ्यास शिकायला गेलो होतो, तर किती लोकांचे मी स्टोरीज त्यांनी समोर उभं राहून सांगितल्यात मला. 32 कंट्रीजमधनं 150 माणसं होती. वेगवेगळ्या देशांमधली. भारतातले 10-15 होते त्या फक्त गॅदरिंगमध्ये. 1 महिना मी राहिलो त्यांच्याबरोबर सगळ्यांमध्ये. खोटी लोकं नव्हती बनवत का किंवा त्यांना काही बिझनेससाठी ते काही टेस्टिमोनीज देत नव्हते. त्यांचे स्वतःचे अनुभव. म्हणून ते योगाचे भक्त झाले होते. आपण कधी होतो भक्त कुठल्याही गोष्टीचं? जेव्हा आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याने आपल्याला काहीतरी ना, नाहीतर आपण जर नेहमी कोणी आपल्याला त्रास देतंय, तर आपण त्यांचे भक्त होऊ का? नाही. काहीतरी आपल्याला ते आपल्यासाठी चांगलं चिंततात, तेव्हा करतो ना आपण. तर योगाचं भक्त कोण होतो? योगा आसना जरी म्हटलं तरी फायदा होतो. पण डेडिकेशन लागतं आणि होतं. डेडिकेशन लागतं. चांगला टीचर आणि डेडिकेशन. सर्कमस्टॅन्सेस जर नसतील तुम्हाला वेळ देत, तर काढा वेळ. इट्स लाइक मला वेळ नाही मिळत म्हणून मी व्यायाम नाही करत. मला व्यायाम नाही मी करत म्हणून माझी तब्येत चांगली नाही. अरे, काढायला पाहिजे ना. नाहीतर मग डॉक्टर बोलल्यावर 1 महिना हॉस्पिटलमध्ये मग काढता का वेळ? नाही, नाही. तिथं काय अशी परिस्थिती आहे आपली. वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. असो. तर महाराजांनी ती व्यसनाधीनता नव्हती. हं. वे 2 मिनिटं. वेदऋचांची अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. महाराज वेदामध्ये आपण जेव्हा बोलतो ना, गणानाम गणपती, मग ते जे स्वरात स्वरित, उदात्त, अनुदात्त असे 3 स्वर आहेत. म्हणजे फ्लॅट, हायर पिच आणि लोअर पिच. ओम गणानाम श्री गणपती गणानाम वर जातं ना, दॅट इज उदात्त. आणि गणानाम दॅट इज स्वरित. जिशता स्वाहा मध्ये खाली जातं ते अनुदात्त. तर हे महाराज म्हणजे वैदिक जे असतात ब्राह्मण त्यांनाही शिक्षा मिळालेली असते, शिक्षण मिळालेलं असतं. शिक्षा इन संस्कृत मीन्स इन्स्ट्रक्शन्स. सो मिळालेली असते शिक्षण. तर त्याच्यामध्ये महाराज कधी-कधी जे आणि जर ट्रेनिंग नसेल तर कोणी असे मंत्र बोलू नाही शकत. पण महाराज असे मंत्र बोलायचे उदात्त, अनुदात्त स्वरित या स्वरांमध्ये. कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाम नसे. कधी-कधी काहीच नाही. ते बोलायचं नाही. असं नाही की सकाळी 4-4:30 वाजता ते नेहमी चॅन्टिंग करायचं असं काही नाही. कधी खूप करायचे, कधी काहीच नाही. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंके भावे वैदिकांनी, याचा एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. याचा एक अनुमान आहे की म्हणून लोक असं म्हणतात बहुतेक गजानन महाराज ब्राह्मण होते. ते महाराज कसे कुठून आले काही माहित नव्हतं. राईट. पण त्यांचं हे ऐकून असं वाटत होतं की मोस्ट लाईकली ही इज ब्राह्मण. कधी गवाया समान, अन्य अन्य रागातून, एकच पदा ते गाऊन, दाखवावे निज लिहिले. कधी कधी एकच हे वेगवेगळ्या स्वरांमध्ये गाऊन ते एंटरटेन करायचे स्वतःला. चंदन चावल बेल की पतिया, प्रेम भारी या पदा ठाया, ते आनंदात येवोनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरे निश्चेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित.
लास्ट टाइम पण थोडं दासगणू महाराजांनी सांगितलं होतं ना, कधी-कधी अंघोळ करायचे शुद्ध पाण्यात, कधी-कधी जानवरं जिथे अंघोळ करतात तिथे करायचे, कधी-कधी बसून असायचे, कधी-कधी झोपून असायचे. हेच त्यांनी आता त्यांचं वर्णन केलं, की देयर इज नो पॅटर्न. वन थिंग इज देअर इन स्पिरिच्युअलिटी. इट ब्रेक्स युअर पॅटर्न्स. Because patterns tend to fall into the category of conditioning. Anything that is in condition cannot be truth. Truth is beyond conditions. That's why truth is equal to love. Keep your eyes closed. डोळे बंद करा. श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. श्री राम जय जय राम. श्री राम 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 जय राम. अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकळे. असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती तुझ्या खचित रत्न चिंतामणी. श्री सततामुचा वरद हस्त ठेवा झणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. Slowly open your eyes. हरि ओम.